चालकों के सम्मान में ये चालक विरोधी सरकार का धिक्कार असो, चालक विरोधी सरकार का धिक्कार असो। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं रद्द करो, रद्द करो, रद्द। नव्या वाहतूक कायद्याविरोधात पुकारलेलं संप ट्रान्सपोर्ट युनियननं मागं जरी घेतलेलं असलं तरी सोलापुरात वाहतूक संघटना ज्या आहेत त्या अजूनही आक्रमक आपल्याला पाहायला मिळत आहेत। वाहतूक संघटनांनी आज सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समोर निदर्शनं केलेली आहेत। काला कानून रद्द करो, काला कानून रद्द करो, ट्रान्सपोर्ट युनियननं संप मागं घेतलाय पण तुम्ही अजूनही मागं घ्यायला तयार नाहीये, काय नेमकी भूमिका आहे? जे भाटे साहेबांनी जे गृह सचिव भाटे साहेबांनी जे भल्ला साहेबांनी जे बाईटमध्ये सांगितलेलं आहे की बाबा तो कायदा लागू नाही, म्हणजे याचा अर्थ हे आहे की पुढे कायदा लागू करणार आहे। तर जोपर्यंत वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि सर्व चालकांना हे आश्वासन करत नाही की बाबा आम्ही कायदा रद्दच केलेला आहे आणि लागू करणार नाही, तोपर्यंत सर्व चालक बांधव आणि वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आपल्या निदर्शनात आणि आपल्या भूमिकेवर ठाम आहे। तुम्ही आता संप पुकारला तर ते संप मागून बाकी फक्त निदर्शने करणार आहात की संप चालवत नाही? आम्ही येणाऱ्या काळात जर केंद्र शासनाने हे कायदा रद्द नाही केला तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने सर्व चक्काजाम करू। सध्या आम्ही सरकारला जागवत आहोत की आम्ही जिवंत आहोत सर्वसामान्य चालकांसाठी। चालकावर आज म्हणजे पूर्ण देशावर आज चालक हा देशाचा अंतर्गत शिपाई आहे, एक देशाचा खूप मोठा दळणवळण घटक आहे। याची दखल केंद्र शासनाने घेऊन त्वरित हा कायदा रद्द करावा। जोपर्यंत अमित शहा साहेबांनी स्वतः सांगत नाहीत किंवा त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्हाला लेखी आश्वासन देत नाही ही कायदा आम्ही रद्द करू, तोपर्यंत संपूर्ण भारतात हा आंदोलन अशाच प्रकारे चालणार आहे। पण एका संघटनेनं माघार घेतली आहे पण तुम्ही घेत नाही, म्हणजे फूट पडले संघटनेमध्ये? नाही, संघटनेमध्ये फूट पडलेलं नाही का, म्हणजे ते ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशन आहे, पण हे जे कायदा आहे पूर्ण चालकांसाठी आहे। यामध्ये रिक्षा चालक पण आले, कॅब ड्रायव्हर्स पण आले आणि छोटा हत्ती जे लाईट वेट मोटर व्हेकल आहेत ते पण या कायद्याअंतर्गत आलेले। याचं जे अर्थ आहे फक्त ट्रान्सपोर्ट गाड्या नसून पूर्ण चालकांना हे कायदा लागू झालेला आहे। आणि आमची महासंघाची कॅबिनेट मिटिंग झालेली आहे। पुढील काळात जर हे केंद्र सरकारने हे कायदा मागे नाही घेतला तर आम्ही उपोषणाच्या मार्गाने आमरण उपोषणासाठी बसणार आहे। पुढच्या काळात आम्ही आमरण उपोषण करू आणि गरज पडल्यानंतर तीव्र आंदोलन देखील करू, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची आहे। आणि सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आज निदर्शनं करून कायद्याचा विरोध या संघटनेनं केला आहे। कॅमेरा पर्सन युग आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।